होने वाली और फेल देखो, ये योजना राज्य सरकार बनाती है और राज्य सरकार चलाती है। मैं मुख्यमंत्री जी को बहुत धन्यवाद दूंगा, शिंदे जी को भी धन्यवाद दूंगा, पूर्व मुख्यमंत्री जी, और अब भी सरकार चलाने में जिनका प्रमुख योगदान है, अजीत दादा को भी, कि लाड़की बहना योजना बहुत सफलतापूर्वक चला रहे हैं। ये राज्य सरकार चलाता है। केंद्र सरकार का, प्रधानमंत्री जी का जो संकल्प है लखपति दीदी बनाना, इसका मतलब है हर बहन की आमदनी, घर का कामकाज करते हुए गरीब बहन की आमदनी 1 लाख रुपया सालाना, मतलब 10,000 रुपया कम से कम हर साल होनी चाहिए। 3 करोड़ लखपति दीदी का संकल्प प्रधानमंत्री जी ने लिया है। मेरा विभाग काम कर रहा है। 1 करोड़ 48 लाख बहनें लखपति दीदी बन चुकी है और तेजी से लखपति दीदी बनाने का अभियान जारी है। हमारी कोशिश होगी कि बहनें हाथ ना फैलाएं, मजबूर ना रहे, नारी तू नारायणी, वो काम करें, उनको ट्रेनिंग दें, अलग अलग काम धंधों से जोड़ें और हर बहन लखपति बने। अब तो कई दीदी मिलेनियम दीदी बन गई है, मतलब 10 लाख पति दीदी, जो 10 लाख रुपया सालाना भी कमा रही है। एक महान आंदोलन है आजीविका मिशन, जो गरीबी दूर करने के लिए काम कर रहा है। लखपति दीदी प्रधानमंत्री जी के नेतृत्व में बनाने का काम केंद्र सरकार राज्य सरकार के साथ मिलकर कर रही है। नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर नुकतीच आपण जी बातमी पाहिली त्यामध्ये स्पष्टपणे केंद्रीय कृषी मंत्री यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार का नाही। तर याचं उत्तर आहे लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, कारण लाडकी बहीण योजना राज्य सरकार चालवत आहे व ते खूप चांगल्या पद्धतीने चालवत आहे, अशी सुद्धा माहिती केंद्रीय कृषी मंत्री यांनी सांगितलं आहे। व त्यांनी हे सांगितलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस खूप चांगल्या पद्धतीने लाडकी बहीण योजना पार पाडत आहे व प्रत्येक लाडक्या बहिणींना इथे महिन्याला 1500 रुपये ते देत आहेत। पण आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी, कारण महायुती सरकारने लाडक्या बहिणींना असे वचन दिले होते की महायुती सरकार निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये करून देणार, पण याबाबत कोणतेही निर्णय न घेतल्यामुळे लाडक्या बहिणी थोड्या नाराजच आहेत। पण ठीक आहे, 1500 रुपये तरी आता लाडक्या बहिणींना मिळत आहे। पुढे जाऊन हे 2100 रुपये सुद्धा देणार, अशी माहिती अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं आहे। बऱ्याच वेळा बऱ्याच बातमीपत्रात सांगितलं आहे की पुढे जाऊन 2100 रुपये सुद्धा होऊ शकतं जेव्हा आर्थिक परिस्थिती सुधारेल। तर सरकार आता प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींसाठी उभारत आहे। त्यांनी स्वतंत्र होण्यासाठी, म्हणजे लाडक्या बहिणी स्वतंत्र होण्यासाठी हे सुद्धा एक मुख्य भूमिका घेत आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर पात्र असेल तर आता एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कोणाकोणाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।